गुड इव्हनिंग प्रकाश नागरेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण इयत्ता 7वी विषय नागरिकशास्त्र पाहत आहोत. आपण मागील काही व्हिडिओमध्ये पाठ पाहिले, त्याच्या पुढचे पाठ आपण पाहणार आहोत. तर आपला चौथा पाठ आहे मूलभूत हक्क भाग 1 मध्ये. बघा आता शिक्षणाचा हा आमचा काय हक्क आहे. कोणाचा शिक्षणाचा हक्क कोणाचा आहे? विद्यार्थ्यांचा असतो. आता किमान वेतनाची हमी ही मिळालीच पाहिजे. हा हक्क कोणाचा असतो? तर कामगारांचा. आता जंगलवनांचा तर आमचा हक्क आहे, म्हणजे कोणाचा? आदिवासी लोकांचा तिथे काय असतो? तो हक्क असतो. तर बघा वर्तमानपत्रात अथवा किंवा अन्य तुम्ही अशा स्वरूपात फलक तुम्ही पाहिलेच असतील. पण एखाद्या मोर्चात काय एका एखाद्या मोर्चाची किंवा कशाची तरी आपण काय असतो मागणी तिथे केलेली असते, पण त्या राज्याचा हक्क असले काय ते सांगितले जाते. बघा आपल्याला जन्मतच काय हक्क तिथे प्राप्त होतात. जन्मलेल्या प्रत्येक बालकाला जगण्याचा हक्क असतो, पण त्याला उत्तम आरोग्य मिळावे हे संपूर्ण समाज आणि शासन प्रयत्न करतो. अन्याय, शोषण, भेदभाव, वंचितता यापासून काय जर सर्व व्यक्तीने काय संरक्षण मिळाले तर व्यक्ती आपल्या तिथे होते गुणाचा आणि कौशल्याचा विकास करू शकते. पण स्वतःच्या संपूर्ण लोकसमाजाच्या विकासासाठी पोषक परिस्थिती तिथे मागणी त्यासाठी काय आग्रह करणे म्हणजेच काय हक्क मागणे होय. आता संविधानाने अशी काही पोषक परिस्थिती निर्माण करण्यासाठी भारतातील काय सर्वांना काय केले? समान हक्क दिले आहेत. आता हे हक्क मूलभूत आहे आणि ते संविधानात तिथे नमूद केलेले असल्याने कायद्याचा दर्जा हा आहे. पण या हक्काचे पालन सर्वांना काय बंधनकारक आहे. आता संविधानात नमूद केलेले आपले हक्क कोणते? बघा संविधानात भारतीय नागरिकांना हक्काचे आहे ते हक्क कोणते आहेत ते आपण पाहायचे आहे. बघूया समानतेचा हक्क. कोणता? समानतेचा हक्क. समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकमध्ये उंच नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करून कोणाला वेगळी वागणूक देता तिथे येत नाही. पण कायदा हा सर्वांसाठी सारखाच असतो. अनेक कायदे असेच असतात की जे आपल्याला संरक्षण देतात. उदाहरण म्हणजे विना चौकशी अटक करण्यापासून आपल्याला संरक्षण असते. असे संरक्षण देताना काय शासनाला भेदभाव करता तिथे येत नाही. समानतेच्या हक्कात आणखी कोणत्या बाबी येतात ते बघा. सरकारी नोकरी देताना शासनाला जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावर काय आधारित भेदभाव करतात तिथं त्यांना येत नाही. तर आपल्या देशातील अस्पृश्यता पाळण्याचा अमानवी प्रथा काय कायद्याने नष्ट करण्यात आले आहे. अस्पृश्यमुळे आपले पालन दखलपात्र कोणा मानला जातो. भारतीय काय समाजात समता निर्माण करण्यासाठी ज्या प्रथेचे निर्मूलन केले आहे त्या लोकांमध्ये काय होतं? श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद टाकणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी केली आहे. उदाहरण जसं की राजा महाराजांनी बहादूर इत्यादीमध्ये. बघा आता स्वातंत्र्याचा हक्क संविधानाने दिलेला हा हक्क अत्यंत महत्वाचा हक्क आहे. असून त्यात काय व्यक्तीच्या दृष्टीने आवश्यक अशा सर्व प्रकारचे काय हमी तिथे दिलेल्या आहेत. बघा पुढं नागरिक म्हणून आपल्याला भाषण, अभिव्यक्ती काय तिथे स्वातंत्र्य आहे. शांततापूर्वक एकत्र येण्याचे काम, सभा घेण्याचे काम तिथे स्वातंत्र्य, संस्था संघटना स्थापन करण्याचे स्वातंत्र्य, भारताच्या प्रदेशात कुठेही फिरण्याचे स्वातंत्र्य आहे. भारताच्या प्रदेशात कुठेही वास्तव्य करण्याचे त्यांना स्वातंत्र्य आहे. परत आपल्या आवडीचा उद्योग आणि व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य ते आपल्याला दिले आहे. पुढे आता संविधानातील स्वातंत्र्याच्या हक्काने किंवा हिंडण्या किंवा फिरण्याची किंवा बोलण्याची नाही तर आपण सुरक्षित राहावे यासाठी आपल्याला काय संरक्षण उपलब्ध करून दिले गेले आहे. कायद्याचे हे संरक्षण सर्वांना समान रीतीने काय दिले गेलेले आहे. ते कोणताही नाकारले जात नाही. उदाहरण आपण सर्वांना जगण्याचा हक्क आहे, पण वरकरणी हा हक्क सोपा वाटतो, परंतु त्यात खूप अर्थ काय असतात तिथे दडलेले असतात. जगण्याची हमी मिळणे, जगण्यासाठी पोषक परिस्थिती असणे असा यांचा अर्थ आहे. आता कोणत्याही व्यक्तीने काय जीवित कोणताही हिरावून घेता येत नाही. तर कारण कोणत्याही व्यक्तीने काय अटक करून स्थानबद्ध करताही आपल्याला येत नाही. तर स्वतंत्राच्या हक्कात आता शिक्षणाचा काय हक्काचा एक तिथे समावेश करण्यात आला आहे. 6 ते 14 या वयोगटात सर्व मुलं-मुलींना काय शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे. या हक्कामुळे शिक्षणापासून कोणतेही काय ते वंचित राहू शकत नाही कोणीही. आता शोषणाविरोधाचा हक्क बघा. शोषण थांबण्यासाठी शोषणाला बळी न पडण्याचा आपले शोषण किंवा पिळवणूक
देण्याचा हक्क म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क होय. आता संविधानाकडे एकीकडे शोषणाविरुद्धचा आणि हक्कातून मिळवणुकीचा सर्व प्रकारावर काय बंदी घातली गेली आहे, तर त्याच वेळी दुसरीकडे बालकांचे शोषण थांबवण्यासाठी विशेष तरतुदी पण केल्या आहेत. त्यानुसार 14 वर्षाखाली बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मजाव आहे केला आहे. कारखाने, खाणी यासारख्या ठिकाणी बालकाची नेमणूक करून त्याच्याकडे काम करून घेता आपल्याला येत नाही. तर वेगवेगळे किंवा सक्तीने एखाद्या व्यक्तीकडून ती इच्छा नसेल काम करून घेणे, तर काही व्यक्तींना काय ते गुलामासारखे वागणे, त्यांना कामाचा योग्य मोबदला न देणे, त्यांच्याकडून अतिशय कष्ट करून घेणे, त्यांची उपासमार करणे किंवा त्यांच्या जुलूम, जबरदस्ती किंवा शोषणाचे होते प्रकार आहेत. शोषण साधारण काय महिला, बालके, दुर्बल समाज घटक आणि सत्ताहीन लोकांचे होते. पण कोणत्याही प्रकारचे शोषण असो किंवा त्या विरुद्ध राहण्याचा हक्क असतो. पण भारताच्या संविधानाने समानतेच्या काय, स्वातंत्र्याच्या आणि शोषण विरुद्धच्या काय हक्काचा आपण इथे अभ्यास केला. पण पुढील पाठ आपण काय मूलभूत हक्काचा आपण थोडा अभ्यास करणार आहोत. पाठाखालचा स्वाध्याय हा तुम्ही सोडून घ्यायचा आहे. आपला दुसरा पाठ आहे मूलभूत हक्क भाग 2. बघा, आपण मागील पाठात आपण भारतीय संविधानाचे दिलेल्या काही मूलभूत हक्काचा अभ्यास थोडा केलाच. पण स्वातंत्र्य, समानता याबरोबर शोषण विरुद्ध या हक्क आपण अभ्यासला. या पाठात आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक, शैक्षणिक समजून घेणार आहोत. तसेच मूलभूत हक्क न्यायालयीन संरक्षणाचा ही माहिती आपण याबद्दल पाठातून घेणार आहे. बघा, आता धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क काय, भारत हे एक काय जगातील महत्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. पण हे आपल्याला माहित आहे, मागील इयत्तेमध्ये आपण अभ्यासले आहे. परंतु त्या संबंधित संविधानाने काय लिहिले आहे जाणून घ्यायची माहिती तुम्हाला उत्सुकता असेलच. पण बघा, तर ते उल्लेख धार्मिक किंवा स्वातंत्र्याच्या हक्कात आहे. त्यानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माचे राहते उपासना करण्याचे आणि धार्मिक करण्यासाठी संस्था खाते स्थापन करण्याचे हक्क आहेत. पण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आणखी व्यापक करण्यासाठी संविधानाने धार्मिक 2 बाबींचा परवानगी दिली आहे. ती बघा, कोणत्या 2 बाबी? ज्या कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे कर शासनाला लादता येत नाही. तर थोडक्यात धार्मिक कर लादण्याचा किंवा संविधान प्रतिबंध करते. दुसरी बाब म्हणजे शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण काय सक्तीचे करता येत नाही. आणि सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, सण, उत्सव, आहार आणि जीवन पद्धती याबद्दल आपल्या देशात खूप काही विविधता आपल्याला तिथे आढळून येते आणि ते आपण पाहतो. पण तुम्ही लग्न समारंभ पाहिले असतील, तुम्हाला त्यातील काही वेगळे पण झालं. सर्व बाबी काय त्या लोकसमाजाच्या काय संस्कृतीचा तिथे भाग असतो. आपल्या संविधानाने विविध लोकसमाज काय आपल्या सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिला आहे. त्यानुसार आपली भाषा, लिपी, साहित्य यांचे जतन करता येतेच. पण आपण त्याचबरोबर संवर्धन करायला प्रयत्न करता येतात आणि त्यासाठी आपण संस्था स्थापन केल्या आहेत. आता संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क, हक्काचा भंग झाल्यास न्यायालयाकडून दाद मागण्याचा हक्क हा सुद्धा काय एक मूलभूत हक्क आहे. तर मूलभूत हक्क आहे त्याचा आपण संविधानात्मक उपयोजनाचा हक्क असं म्हणलं गेलं आहे. आता याचा अर्थ असा की हक्कभंगाविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याविषयी काही तरतूद संविधानाचेच केली आहे. त्यानुसार न्यायालय काय हक्काचे संरक्षण करणे बंधनकारक ठरते. संविधानाने दिलेल्या हक्कांवर काही वेळेस अतिक्रमणही होऊ शकते. आपल्याला हक्काचा वापर तिथे करता येत नाही, पण यालाच आपण हक्काचा भंग झाला असंही म्हणतो. पण हक्काचा म्हणजे माहिती आपल्या तक्रार न्यायालयात काय ते विचारात घेते, त्यांची शहानिशा करून खरोखरी हक्कभंग झाला आहे का किंवा त्या व्यक्तीला अन्याय झालाय का असे न्यायालयात वाटल्यास ते काय तर योग्य निर्णय तिथे घेतला जातो. बघा, आता हक्क भंग दूर करण्यासाठी न्यायालयाचे आदेश बघा. नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी न्यायालय काय विविध आदेश देण्याचे अधिकार आहेत. बघा, पहिलेच देवोपस्थिती म्हणजे बंदी प्रदर्शीकरण. बघा,
बेकायदेशीरपणे अटक किंवा स्थानबद्ध यापासून त्यांना संरक्षण मिळते नागरिकांना. आता परमादेश, लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी तिला काय जाणारा न्यायालयाचा आदेश. आता मनाई हुकूम, कनिष्ठ न्यायालयाने अधिकार आपल्या अधिकार क्षेत्राच्या काय पलीकडे न जाण्याचा आदेश. आता अधिकार पृच्छ, काय अधिकार पृच्छ, कोणत्याही अधिकाऱ्याने ही कृती केली असा सहकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश. उत्प्रेक्षण, कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठी आदेश. बघा इथे दाखवले आपल्याला न्यायालयाचे कामकाज कसे असते, तुम्ही पाहतच असतात. आता आपण पुढे पाहूया. मूलभूत हक्कांना अशा प्रकारे काय होतात, न्यायालयाचे संरक्षण असले नागरिकांना आपल्या हक्काचा वापर योग्य प्रकारे तिथे करता येतोय. वापर अधिक जागरूक हे काय असतात, तिथे जबाबदार सक्रिय नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडत असतात. पण मूलभूत हक्कांचा विचार करताना आपल्याला कर्तव्याची ही भान काय असते तिथे ठेवावी लागते. त्याचा अभ्यास आपण आता पुढील पाठात करणार आहोत. आपण पुढील पाठ पाहूया. पाठाखाली साध्या तुम्ही सोडून घ्यायचंय. चला, मार्गदर्शन तत्वे आणि मूलभूत कर्तव्य. आपण मागील पाठात संविधानाच्या दिलेल्या हक्कांचा परत आपण त्याचा अभ्यास केला. त्यातून भारतीय नागरिकांना कोणते हक्क असतात ते समजले. एवढंच नव्हे तर आपल्याला न्यायालयात संरक्षणही असते हे कळले, असे आपण शिकलो. पण मूलभूत हक्काचे आपण व्यक्तिगत सार्वजनिक जीवनातील काय महत्व तिथे लक्षात घेतले. आणि या पाठात आपण बघा पाचव्या मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. आता बघा पहिल्याच मध्ये मूलभूत हक्क शासनाच्या अधिकारावर निर्बंध घालतात. खाली सूची वाचायचे. स्वास्थ्यामध्ये शासना काय कोणती निर्बंध आपल्याला लक्षात. उदाहरण मग आपण पाहूया खाली. शासनाने नागरिकांमध्ये जात, धर्म, वंश, भाषा, लिंग यावर भेद करून नये. कोणाने कायद्यापुढे समानता किंवा न्याय काय कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये. कोणत्याही व्यक्तीचे जीवित हिरावून घेऊ नये. धार्मिक कर तिथे लादू नये. शासनाने काय करावे त्याविषयीची काही सूचना संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. या सूचनाचा हेतू म्हणजे काय संविधानाच्या उद्देशिकता हे उद्दिष्ट काय स्पष्ट केले आहेत. ती प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन आहे. म्हणूनच या सूचना काय मार्गदर्शक तत्वे असे म्हटले आहे. पुढचा पॉईंट आपला मार्गदर्शक तत्वाचा समावेश का केला. आता बघा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा या देशात सुव्यवस्था निर्माण करण्याचे सुरळीत राज्यकारभार करण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर होते. दारिद्र्य मागासलेपणा निरक्षरता दूर करून देशाची घडी नीट बसायची होती. राष्ट्र बांधणीचे कार्य आपल्याला करायचे होते. त्यासाठी नवनवीन धोरणे आखली त्यांची अंमलबजावणी करणे आवश्यक होते. पण लोकांच्या कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करायचे होते. आणि थोडक्यात म्हणजे भारताच्या एका नव्या विकसित आणि प्रगतशील देशामध्ये रूपांतरित त्यांना करायचे होते. त्यासाठी केंद्र शासन व राज्य शासनाने कोणत्या विषयाला प्राधान्य द्यावे व लोककल्याणासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे संविधानाने मार्गदर्शन तत्व स्पष्ट केलं आहे. तसेच राज्याच्या धोरणाचे काय धोरणाचे ते आधार बनले. प्रत्येक मार्गदर्शक तत्वात राज्याच्या धोरणासाठी एक विषय आहे. त्या विषयाचे काय अनुषंगाने नवीन धोरण कसं आखावे ही अपेक्षा संविधानाकडे व्यक्त केली. आणि ही धोरणे एकदम एकाच वेळी अभ्यास झाल्यास त्यासाठी खूप काही आर्थिक पाठबळ तिथे लागेल हे संविधान करताना काय जाणले होते. म्हणूनच त्यांनी मार्गदर्शन तत्वे शासनाकडे मूलभूत हक्काप्रमाणे तिथे बंधनकारक केली नाही. राज्याने हळूहळू ठामपणे अंमलबजावणी काय केली आपली अपेक्षा तिथं व्यक्त केली. आता काही महत्वाचे मार्गदर्शन तत्वे पाहूया आपण. बघा शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना काय उपलब्ध करून द्यावे. स्त्री पुरुष असा भेद त्यामध्ये करू नये. बघा स्त्री व पुरुषांना काय समान कामासाठी समान वेतन द्यावे. लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात. पर्यावरणाचे रक्षण करावे. राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणचे काय म्हणजे स्मारके वास्तवाचे संरक्षण करावे. समाजातील दुर्बल घटना काय विशेष संरक्षण देऊन त्यांना विकासाचे काय संधी तिथे उपलब्ध करून द्यायच्यात. वृद्धापकाळात अपंगत्व बेकारी यापासून नागरिकांचे संरक्षण. भारतातील सर्व नागरिकांना समान नागरिक कायदा करावा. मग आता मार्गदर्शन तत्वे आणि मूलभूत हक्क ह्या एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. आता मूलभूत हक्कामुळे नागरिकांना
आवश्यक तिथे स्वातंत्र्य मिळते, पण त्या मार्गदर्शन तत्वे काय तिथे लोकशाही रुजवी म्हणून पोषक तिथे वातावरण निर्माण करतात. आणि अर्थात एखादे मार्गदर्शक तत्व हे शासनाने राबवले नाही तर त्या काय विरोधात आपल्याला न्यायालयात जाता येत नाही. परंतु विविध मार्गाने शासनावर दबाव आणून धोरण आखण्याचा काय तिथे आग्रह आपण धरू शकतो. आता मूलभूत कर्तव्य बघा पॉईंट आपला. लोकशाहीचे काय केले, लोकशाही नागरिकांवर दुहेरी जबाबदारी असते. एकीकडे त्यांना संविधानाने दिलेल्या हक्काबाबत जागरूक राहावे लागते. काय होते तिथे त्यांना जागरूक राहावे लागते. हक्कावर अयोग्य मर्यादा येणार नाही त्याचे याबाबत काही दक्षता त्यांना घ्यावी लागते. आणि त्यात दुसरीकडे काही कर्तव्य जबाबदारीचे पार पाडावे लागल्यामुळे सर्व भारतीय कल्याण व्हावे. संविधानाचे मूलभूत हक्क मार्गदर्शन तत्व यातून अनेक तरतुदी त्यात केले गेले आहेत. परंतु नागरिक त्याची काय होते मूलभूत कर्तव्य जोपर्यंत पार पाडत नाही तोपर्यंत शासनाने केलेल्या सुधाराचा लाभ तर सर्वांना तिथे मिळत नाही. उदाहरण स्वच्छ भारत अभियानाखाली शासनाने स्वच्छतेचे अनेक उपक्रम तिथे राबवले, परंतु सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण करण्याचा सवयी लोकांना बदलल्या पाहिजे. भारतीय नागरिकांनी आणि आपल्या जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून संविधानाने मूलभूत कर्मचाऱ्यांना काय त्याचा समावेश करण्यात यावा. भारतीय नागरिकांचे काय आता भारतीय नागरिकांसाठी काही मूलभूत कर्तव्य आपल्याला पुढील प्रमाणे दिले ते आपण बघूया. प्रत्येक नागरिकाने काय संविधानाचे पालन करणे आणि संविधानाचे आदर्शाचा काय राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा काय ते आदर करावा लागतो. आणि स्वातंत्र्याच्या चळवळीला काय प्रेरणा देणाऱ्या आदर्शाचे ही पालन तिथे नागरिकांना करावे लागते. देशाची सार्वभौमत्व एकता अखंडत्व सुनिश्चित ठेवण्यासाठी प्रयत्नशील तिथे असावे. परत आपल्या देशाचे संरक्षण करणे देशाची सेवा करावी. सर्व प्रकारे विसरून एकोपा वाढवा बंधुत्वाची भावना जोपासावी. स्त्रियांच्या प्रश्न कमीपणा आणतील अशा प्रकारे प्रथांचा तिथे त्याग करावा. आपल्या संमिश्र संस्कृतीचा वारशाचे काय जतन करावे. नैसर्गिक पर्यावरणाचे जतन करावे. सजीव प्राण्याबद्दल दया बुद्धी बाळगावी. वैज्ञानिक दृष्टी मानवतावाद व जिज्ञासा वृत्ती तिथे अंगी बाळगावी. आता सार्वजनिक मालमत्तेत जतन करावे. हिस्साचा त्याग करावा. परत देशाच्या उत्तरेतर प्रगती होण्यासाठी व्यक्ती किंवा सामूहिक काय उचलाची पातळी काढण्याचा आपण प्रयत्न करावा. बरं 6 ते 14 गटात आपल्या पाल्याने काय आपल्या पालकांनी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून तिथं दिल्या गेलेल्या आहेत. तर बघा आता बघा ह्या चित्रामध्ये तुम्हाला कोणत्या कर्तव्याचे पालन होत नाही असे तुम्हाला वाटते. बघा इथं काय बोले ऐतिहासिक आहे आपल्या वस्तू आहे ते नाव टाकणारं मुलगा आहे. हा हे कर्तव्याचं पालन योग्य आहे की अयोग्य आहे तर ते अयोग्य आहे. अशा ठिकाणी काही आपण करणार नाही. आता लिंबू मिरची लटकवलेले हे काय अयोग्य आहे. बघा कोणत्याही कर्तव्याचे पालन या कोणत्याही चित्रामध्ये तुम्हाला दिसून येते का तर नाही. तर आपल्याला काही जे मूलभूत कर्तव्य आहे ते तुम्ही आवश्यक ते तुम्ही पाळणे गरजेचे असते. पुढे पाहूया. बघा काय संवाद सांगितला दोन सगळ्या मुलांमध्ये आपण वाचूया. बघा आपल्या गावातील नदी ही नदीच वाटत नाही. केवढा हा प्लास्टिकचा कचरा. मला तर कोणी सांगितलं तरी तो नदीत कचरा मी टाकणार नाही. ते ठीक आहे पण कानठळ्या बसणाऱ्या आवाजाचं करायचं काय. बघा पहिला मुलगा म्हणते माझ्या नदीकडे किती कचरा झाले त्या नदीत किती कचरा प्लास्टिकचा वगैरे झाला गेला आहे. मला माहित असलं मी मुळीच त्यात कचरा टाकणार नाही. तर दुसरं काय ते ठीक आहे पण बाकीचे जे कानठळ्या बसणारे आवाज आहे म्हणजे साऊंड वगैरे तुम्ही आता बघता सण उत्सव मध्ये काय असतात साऊंड वगैरे येतात त्याचं करायचं काय आहे काय. तर नागरिक म्हणून आपल्या काय जबाबदारी आपण आग्रह धरला पाहिजे. आता बघा सण उत्सव साजरे करण्याचे भानच काही लोकांना त्याचे राहत नाही. आपल्या देशाचे काय सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. आपण हळू सुरुवात करून काही निश्चय करू. बघा हे तुम्ही निश्चय करून स्वतः वाचायचं आहे. पुढे पाहूया आपण. बघा भारतीय सेवेच्या उद्देशाची आणि विष्ठेची ओळख आपल्याला या पाठ्यपुस्तकातून सुरुवातीच्या प्रकरणामध्ये झाली. आता भारतीय नागरिकांच्या हक्काने असणारे संरक्षण यांचा विचार आपण केला.
आपण मूलभूत कर्तव्य कोणते आहेत ते आपल्याला समजले. पुढील वर्षी आपण आपल्या देशातील राज्यकारभार कसा चालवला जातो ते अभ्यासणार आहोत. पाठावरील स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. बघा, आपले 8वे शतक आणि 19वे शतक या प्रमुख घटनेचा तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकातून आढावा घेऊ शकता. आपण इथेच थांबूया. थँक्यू.